तर आता कॅमेरा प्रॉपर सेट झाला, आता आपण खणायला जाऊ. आणि आमच्या शेतावरून व्ह्यू बघा कसला भारी येतोय, एकदम डोंगर आणि हे इकडे बघा छोटीशी नदी आहे आणि ती तिकडची मोठी नदी आहे. नमस्कार मंडळी, मी कुणाल पाटील स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल अलिबागकर KP वरती. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी आपला व्लॉग आलेला आहे. तर व्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत भात शेती, म्हणजेच भात शेतीची पहिली स्टेप म्हणजे भात पेरणी. तर आज आपण भात पेरणी करणार आहोत शेतावर, आणि त्यासाठी आपण शेतावर आलो आहे. आमच्या शेतावर बघा चिखल झाला आहे पूर्ण. तर आपल्याला ह्या शेतामध्ये आता भात पेरायचं आहे. जिथं पप्पा तुम्हाला दिसत असेल भात पेरताना, तर पहिले भात पेरून घेतात आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण जो एरिया आहे तो टिकावनी खणून घ्यायचा आहे. तो तिथे टिकाव पडलेला आहे. ते आता हे पप्पांचं पेरून झालं की मग आपण टिकावानी खोदायला घेणार आहे. तर बघा आता तुम्हाला इथे दाणे दिसत असतील जमिनीवर पडले. हे आता आपण भात पेरून घेतलंय आणि इकडे थोडंसं राहिलंय तेवढं पेरून घेतात आणि मग आता आपण टिकाव आणि खणायला घेणार आहे. तर आता इकडे पप्पा खणतायत, तोपर्यंत आपण इथे काकाही राब टाकलाय तो बघूया. तर तेही बरेच आधी टाकलाय, त्यामुळे त्यांचा असा फुटून पण आलेला आहे. हे बघा, तर इथे ह्या एरियामध्ये त्या एक राब टाकलेला, त्यांचं तुम्ही बघू शकता 1-1 इंचापर्यंत वाढलेला आहे राब आणि पूर्ण असं हिरवागार दिसतंय. तर हा जो राब आहे ना, आता थोड्या दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये पूर्ण अशी हे तुम्हाला मध्ये मध्ये गॅप दिसते ना, ही पण भरून जाईल आणि पूर्ण अशी हिरवी चादर दिसेल ह्या राबाची. तर आपण जिथे आता पेरणी करतो ना, तिथे पण असं सेम दिसणार आहे थोड्या दिवसांमध्ये. म्हणजे फक्त पावसाने साथ दिली पाहिजे, पाऊस प्रॉपर पडला पाहिजे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, एकदम प्रॉपर वेमध्ये पडला पाहिजे. तर एकदम आपला परफेक्ट होईल. आणि असं खाली बघत बघत जायला लागते, कारण कुठे चिखलमध्ये काय असेल सांगू नाही शकत, पावसाळ्यात काय पण बाहेर येऊ शकतं. आणि इकडे आपल्या काकाई मांडव लावलेला आहे, तोंडलीचा मांडव. त्याला आपण बघूया तोंडली आलीत काय. तर ह्यालाही अशी छोटी छोटी तोंडली आलेली आहेत. पण आता हा मांडव काढतील आणि ह्याच्यात भेंडे पण आहेत. हे जे तुम्हाला दिसतं हे आहे भेंड्याचं झाड. आणि हा इकडे पुढे गेला, हा आहे बघा, हे आहे गवारीचं झाड. तुम्ही ह्याला गवार लागलेली पण बघू शकता. आणि इकडे ही आहेत वांग्याची झाडं. तर आता ही सगळी झाडं वांग्याची, हे बाकी हे सगळं मांडव वगैरे हे काढायला लागेल, कारण तिथे भात लावायचं आहे. त्यामुळे हे सगळं काढतील. आणि हे काढणं खूप कंटाळवाणं काम असतं, कारण ते सगळे ताणे बिणे काढायचे, मग ते जालं काढायचं, खूप कंटाळवाणं काम आहे, पण ते करायला लागतं. तर आता आपल्याला खणायला घ्यायचं आहे, त्यामुळे आपण ट्रायपॉडवर कॅमेरा सेट करू. आणि ही केस थोडी विचित्र झाली आणि कपडे पण थोडे जुने पुराणे आहेत, त्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका, तिथे खराब होतील म्हणून जुने कपडे घालू नका. तर आता कॅमेरा प्रॉपर सेट झाला, आता आपण खणायला जाऊ. तर आता आपला तिकडचा पार्ट जो आहे तो खणून झाला आहे. आता इकडचा पार्ट करायचा आहे आणि तिकडे थोडंसं राहिले, तिकडे भात कमी पडले, त्यामुळे आता पप्पा भात आणायला गेले ते टाकायला. आणि दम ह्या साईडमुळे लागते, कारण हा जो टिकाव आहे तो चिखलाने भरतो आहे आणि त्याच्यामुळे वेट पण वाढते, त्याच्यामुळे जाम दम लागतो आहे. करू आता थोडी रेस्ट घेऊया. एवढा पॅच झाला आहे आणि हा टिकावाला माती लागते पण जड लागते. आता आपण हा पॅच करूया. आणि तो फावडा कामध्ये आहे, तो काढायला लागेल. आणि मग असे जे तुम्ही मला धडपडलेलं बघितलात ना, ते ह्या बांबूमुळे असं लांब सडक बांबू इथे आम्ही टाकून ठेवलं आहे. सो जेव्हा चालू केलेलं तेव्हा पूर्ण असं सुकलेलं होतं, पण आता बघा पूर्ण टी-शर्ट घामाने भरलं आहे. आता परत आपण चालू करूया खणायला. तर मंडळी आता आपलं पूर्ण शेत खणून झालेलं आहे आणि पहिले भात पेरला आपण आणि मग हे सगळं खणून घेतलं. तर जेव्हा आपण बैलांनी नांगरणी करतो तेव्हा अशी सिस्टीम असते की पहिले भात पेरायचं असतं आणि मग नंतर हे खणून घ्यायचं असतं. आणि जेव्हा आपण टिलरनी वगैरे करतो तेव्हा पहिले खणून घेतात, मग त्याच्यावर भात पेरतात. आणि मग हे जे कारलं आहे त्याच्याने मग ती माती त्या भाताच्या वर घेतात आणि भात मातीच्या खाली टाकतात, जेणेकरून तो फुटवा त्याला नीट येतो. तर मंडळी आपलं आता सगळं खणून झालं आहे. इथं पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण शेत खणलं आहे. हा बघा पूर्ण हा शेत खणून झालेला आहे.
आणि आता आपलं भात पण नीट पेरून झालं आहे. आता आपल्याला फक्त ह्याला पाणी वगैरे नीट भेटते का नाही हे बघायचं आहे. आणि ह्याच्यात जे गवत वगैरे उगवेल ते आपल्याला नंतर येऊन काढायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी तो काकांचा राब दाखवला, हिरवा हिरवा असं पूर्ण चादर बनते. आता आपलं पण 2-4 दिवसामध्ये फुटवा यायला सुरुवात होईल. तो पण तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे. आणि इकडे हे जे उरले सुरलेले आमचे झाडावरचे आंबे होते, या झाडावरचे, ते आम्ही सगळे पाडलेत. याचं आता आम्ही लोणचं बनवू. तर आता आपला भात पेरून झालं आहे, आंबे पण पाडलेत. आता आपलं सगळं वाइंडिंग आपलं घेऊ. हे ट्रायपॉड वगैरे आणलेलं आपण शूट करायला, त्याला पण फोल्ड करून घेऊ. आणि हे सगळे आता हत्यार जागेवर ठेवायला लागतील. तर आता आपलं सगळं भात वगैरे पेरून झालं आणि आपल्याला इकडे ओवी बोलवते. ते बघूया काय बोलते ती. ओवी, दाखव काय आणलंस. काय शाळेत जायला रेनकोट घेतलास? अजून काय घेतलास? मग शाळेत जायला छत्री आणि रेनकोट आई बघायला जायला. शाळेत भिजेल नाही म्हणून. छत्री दाखव खोलून. वा, ते कितवीत गेलीस आता? पहिली. आणि दीदी काय माहिती आहे तुला? ती छोट्या शिशूला तोडशील ठेव जा. कुठे ठेवू? कुठं होती तिकडे ठेव जा. बंद करून दाखवू? हा. मला देशील का शाळेत जायला? तू काय लहान आहेस? मग मी पण पहिलीतच आहे. तू 10वीला आहेस, 10वीला. तर ओवीने नवीन छत्री आणि रेनकोट घेतलेला, ते बघायला बोलवलेलं. तर आता आपण जाऊया, आजीला भेटूया. आणि हे आमची रस्ता पूर्ण A1 क्लास. अजय, हे बघा आमची आजी. आणि हे आमचं घर, ही आमची आजी. आणि मॅडम आल्यात. आणि या मॅडम आल्यात नदीवर जायला. आणि आता बघितलं तर पूर्ण आकाश क्लिअर आहे, एकदम निळं. आणि सकाळपासून फुल पाऊस पडत होता, एकदम काले काले ढग आलेले. आता पूर्ण क्लिअर आहे आकाश. आणि इकडे चंद्र पण दिसतोय. आणि ही आमची आजी आणि आमची ओवी. हिला सांगून पटत नाही का नदीवर पाणी नाही आलंय. तिला बघायचंच आहे नदीवर पाणी आले का नाही. आणि बघा छत्री वगैरे घेऊन आले. हा आलंय. आणि नसलं आलं तर मला काय देशील? छत्री. बघू, मी घेऊन जाईन छत्री. छत्री आणि रेनकोट. हे बघ अजून आलंय ना. हे पावसाचं पाणी आहे सगळं. तिकडे बघ जरा. पावसाचं पाणी आहे हो ते. पावसाचंच पाणी बोललं. तर हे जे इथे पाणी साचलंय ना, हे पावसाचं पाणी साचलंय. अजून ते डोंगरावरून नदीला पाणी येतं ते आलंय नाही. आणि पण हे हिला कोण समजवणार? खेकडे पकडायला पिशवी कुठं आहे? हे बघ याच्यात पकडून ये. चालेल. आणि तिकडे आमचा नदीचा पूल चालू आहे. तो बघा, या इथे तुम्हाला दिसत असेल कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे. तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तिथं जाऊन बघा आणि आपटा विहिरीत. आणि आम्हाला सांगू नका काय करायचं आहे ते. हा, समाधान झालं काय? आता माझ्या घरी चल आणि खेकडे पकडा. छत्री मॅडमचं समाधान झालंय आता. छत्री आता आम्ही चाललोय घरी. छत्री उघड, पावसाला आहे. पावसात भिजल काय? सकाळी पावसात किती भिजलीस? जाम. कशात? आम्ही समुद्रावर गेलो, लांबच्या समुद्रावर. तिथून जाम भिजली ना. जाशील खाली. इकडं हो. आणि इकडून व्ह्यू बघा कसला भारी येतोय. आणि तो ब्रिज चाललाय, तुम्हाला बघायचं असलं तर या. खंडाळा. हा, त्या तिथे ब्रिज चालू आहे, जे हे मॅडम सांगतायत. तर मंडळी, हा व्लॉग आपण इथेच संपूया. जर काही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नदीवर चालले तुम्ही आता इथूनच तुमचे व्हिडिओ सुरू झाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.